दोन्हीही टीमच्या कॅप्टन या फोटो सेशनसाठी. टीमचे कॅप्टन या फक्त. या स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेसिंग कंपल्सरी असणारे. चेंडू कधीही हरवला, फुटला, भिजला, चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर तिसरा अंपायर, थर्ड अंपायर आपल्याकडे अवेलेबल नसणार आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, थर्ड अंपायरची व्यवस्था आपल्याकडे नसणार आहे. अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. प्रत्येकी नो बॉलला फ्री देखील असेल. प्रत्येकी नो बॉल फ्री असणारे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. या स्पर्धेचे नियम आहेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. थर्ड अंपायर नसणारच आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. तर बघा, थर्ड अंपायर या दरम्यान नसणार आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन असेल. चेंडू कधीही हरवला, कधीही चेंडू हरवला, चेंडू तुम्हाला या दरम्यान नवीन दिला जाईल. तुम्हाला अजून काय या दरम्यान नियम माहिती नसतील तर अंपायर, इनफिल्ड नक्की जे अंपायर आहेत त्या अंपायरला आपण नियम विचारून घ्या. सन्माननीय पंढरीशेठ डोने बापूंचं शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, दॉर्ली संघ आपला चेंडू आपण लगेचच तपसून घ्यायचा आहे. चेक करून घ्या. अजिम शेख मुंब्रा आणि शहापूर की शान मुन्ना पठाण आणि त्याच्यानंतर जे पी जे पवार या दरम्यान ऑफिशियल अंपायर. चॉईस चेंडू तुम्हाला एकदाच मिळेल. त्याच्यानंतर चेंडू नक्कीच तुम्हाला जो काय देतील आमचे आयोजक तो घ्यावा लागेल. मग चेंडू तुम्हाला नवीनच मिळेल. चॉईस तुम्ही एकदाच करा. चेंडू एकदा दोन करा तरी चालेल.
सन्माननीय सुखदेव शेठ म्हात्रे यांच्याकडनं दरम्यान एक पारितोषिक आताच डिक्लेअर झालेलं आहे. पूर्ण 4 दिवसामध्ये 6 चेंडू 6 षटकार कुठल्याही खेळाडूने मारल्यास रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर पहिल्या नक्कीच आपण चेंडूला यत्न करतो. सुरुवात जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. गावदेवी षटकाला सुरुवात होती आणि या इनिंगचा या स्पर्धेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल इनसाइड आउट. दरम्यान पहिला चेंडू नितीन फुलवरेचा भरपूर चांगला आलाय. मनोज आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज विनायक काठे. अशा दरम्यान 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम दॉर्लीच्या माध्यमातून. अवध विकेटनं आडव्या पाटणा ऑनसाईडला हा फटका तिथे फिल्डर उपस्थित आहेत. कार्तिकची चांगली फिल्डिंग आणि पहिली धाव या दरम्यान या स्पर्धेची या षटकाची धावफलकावरती आता मात्र नमूद केली जाते. 1 रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 1 धाव आहे. षटका दरम्यानचा पहिलं मार्गस्थ असणारा नितीन फुलवरेचा हा पहिलं षटक. साकिंगला आता मात्र मनोज रसाल. अवध विकेटला चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर. व्ही शेप मध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. 5 ओव्हरची मॅच आहे. P1 आणि P2 भरपूर महत्वाचं असणार आहे. त्या अनुषंगाने नक्कीच शांत सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम दॉर्लेच्या माध्यमातून प्रत्येकी टीमची प्लेइंग 11 लिस्ट येणं आमच्यापर्यंत गरजेचं असेल. अवध विकेटने फटका चांगला इनसाइड आउट. तिथे या दरम्यान फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कारण का समोर अडथळा आहे पूर्ण. या दरम्यान आपण बघतोय मैदान हा चांगला चेंडू आणि समोर बघतो आपण तिथे फिल्डर होते. मात्र खराब फिल्डिंग तर आपण म्हणू शकत नाहीये. आम्ही सकाळी सांगितलं होती की तुम्हाला दरम्यान ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी करायचे. तर बघा 2 धावा त्या नक्कीच पॅलेंटीच्या होत्या, त्या आपण ऍड करतो. आता एकूण संघाची धावसंख्या 10 आहे स्कोर बोर्ड वरती. धावा 8 खर्च केला गोलंदाजानं. मग 2 धाव्याने पेनलाइज केलं होतं, पेनल्टी दिली होती टीम खोनीसीला.
दरम्यान ड्राईव्ह करत असताना फिल्डिंग तर चांगली झाली आहे. पेट्रोलिंग करत असताना तिकडे आउटफील्डमध्ये फिल्डर होते कुंदन कुंदन मात्रेच्या दरम्यानचे बघतो आपण चांगली फिल्डिंग. मान्य श्री प्रदीप शेठ मडवी देखील मात्र मॅचचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेतात. त्यांचं लक्ष भरपूर आहे. मग मलंगडामध्ये हा नियमच असा आपण दरम्यान आता असणारे पुढच्या नक्कीच सगळ्या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावीच लागेल. तिथे कॉम्प्रोमाइज जमणारच नाही आहे. दरम्यान आउटसाइड एज चेंडू फसलीमध्ये फील्ड होतं. विशाल तिथे मात्र होते उपस्थित. तोपर्यंत मी ते एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावपलकामध्ये एकूण आपल्याला 12वरती धावपलक पाहायला मिळते. आई गावदी विश्वचषक 2022 आणि ही पहिलीच मॅच कोणीसी विरुद्ध दॉर्ली या दोन टीममध्ये दरम्यान आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावपलकावरती एकूण 12 धावा. नेक्स्ट बॉल सोबत विकेटनं फटकाचा चांगला टीममध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग देखील भरपूर चांगली झाली. तिकडे होते कुंदन म्हात्रे. तोपर्यंत या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगल्या दरम्यानचं बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये कॉर्डिनेशन पाहायला मिळतो. 2 सलामीवीर फलंदाज विनायक काठे आणि मनोज रसाळ या दोघांमध्ये. मनोज रसाळ इंडिव्हिज्युअल 10 या धावपलकावरती नक्कीच त्याच्या धावा आणि संघाची एकूण धावसंख्या 14 वरती. अजून एक चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका देखील व्ही शेपमध्ये. तिथे नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आता मात्र कुंदन मात्रेची झाली. या चेंडूची उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र इथनं एक कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावपलकावरती धावा एकूण 15 वरती धावपलक आहे. षटक दुसरं मार्गस्थ असताना साहिलचा P2चा हा षटक. पॉवर प्लेची एकूण 2 षटकं असतील. 5 ओव्हरची मॅच आहे. ड्रेसिंग आणि दरम्यानची जी चेसिंग आहे ती मात्र कंपल्सरी आहे. नेक्स्ट बॉल चेंडूला बघितला आणि जाऊ दिला. अंपायर स्तब्धपणे आपल्या जागेवरती उभे आहेत आणि हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या नक्की दरम्यान काहीसा चेंडू दरम्यान असं फलंदाजाला वाटलं की बाहेर असावा, तसं काय झालं नाही आहे. हा सुरेख चेंडू एक वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज साहिलचा आणि आलाय हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या 15 वरती थांबली आहे. आतापर्यंत साहिलची गोलंदाजी चांगली. फुलटॉस फटका देखील ऑन साईडला ऑनरेचा डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित नाहीयेत. धावा मात्र चांगला मिळतील. आजच्या दिवसातील स्पर्धेमधील हा पहिला षटकार.
फलकावरती खोनी संघाला ऑफ स्टंप यॉर्कर करण्याचा प्रयत्न. इथे पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळले होते परंतु इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि लगेचच बॅट्समॅनने फायदा उचलला आणि 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 1 धाव माफ करा आणि एका धावेच्या मदतीने धावफल 17 का खतरा. सातत्याने आतापर्यंत चांगली सुरुवात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून एक दमदार भागीदारी पाहायला मिळते. म्हणून असं म्हटलं जातं की कदाचित तुम्ही जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी बनू शकता तर येणाऱ्या बॅट्समनवरती कुठलंही दडपण नसतं. आणि पहिला विकेट 0 वरती बाद झाला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांच्या क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग 30 यार्ड सर्कल मध्ये इथे 30 यार्ड पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा इथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. प्रति षटकामागे तुम्हाला 12ची सरासरी राखावी लागेल तर ही मॅच कोणी सी संघ जिंकू शकतो. परंतु या धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले या ओव्हर्स मध्ये. यावेळी सावेत आहे फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफशी दूर वरून डीप मध्ये. ओ व्हेरी गुड व्हेरी वेल संघाला डीजे. तर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण खऱ्या टॉस करून घेऊया. तर या ठिकाणी बोनोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्थातच योगेश दादा आपलं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं इन ऍक्शन मध्ये आज तो संघ आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. तर तत्पूर्वी तुम्ही विचार केला धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 19-58 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तुम्हाला एक मॅच मी सांगतो आमच्या नागझरी या मैदानावरती झाली होती. भारत शेठ म्हात्रे यांची 1 लाखाची स्पर्धा होती आणि रायगडमध्ये पहिली स्पर्धा ती भरवली जाते. त्यावेळी सामना झाला होता तो म्हणजेच एकविराम मानकोली विरुद्ध टेमगर भिवंडी. या दोन्ही भिवंडीच्या संघामध्ये लढाई झाली होती आणि त्यावेळीच मानकोली संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली गेली. 111 धावांचं टार्गेट होतं आणि 110 धावा मानकोली संघानं बनवल्या होत्या आणि त्या पॅनल्टीच्या आधारावरती मानकोली संघ मात्र त्या स्पर्धेतून बाहेर झाला होता. ही पॅनल्टी महत्वाची असते. तर बोनोली ग्रामपंचायतीचे सरपंच अर्थातच योगेश पाटील साहेबांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती. आपल्या इथे आम्ही सहर्ष स्वागत करतो. व्हेरी वेल गुड बॉलिंग दमदार इथे परफॉर्मन्स पाहायला मिळाला गोलंदाज जगदीशांच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक इथे दुसरं देखील संपन्न होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19. 2 गडी बाद झाल्यानंतर बॅटिंग करणार क्रिकेट संघ श्री गणेश खोनीसी. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे जोडले जातील तर 3 षटकाच्या नंतर तिथे पाणी दिलं जाईल ड्रिंक्स. त्याच्यानंतर टॉस करूया. दुसरं षटक इथे संपन्न जाईल. पॉवर प्लेचं ओव्हर हे समाप्त झालं आणि पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा आल्या आहेत त्या म्हणजे 19. आता विजयासाठी तुम्ही विचार केला तर तब्बल 18 चेंडू आणि गरज आहे. अठरा चेंडू आणि 39 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. मागच्या महिन्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई आदिवासी समाजाच्या मॅचेस तुम्ही पाहिल्यात. विष्णू शेठ स्मृती चषक, विष्णुदादा स्मृती चषक आणि दमदार स्पर्धा ती खरवईच्या मैदानावरती पाहायला मिळाली. जगदीश तुमचंही स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई तुमचंही मनापासून आम्ही स्वागत करतो आणि त्यांना फाईट करला आज मात्र तो श्रीराम क्रिकेट संघ बोनोली या 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 18 चेंडू आणि 39 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी.
पॉवर प्लेचे ओव्हर्स मात्र इथे संपन्न झालेत. ज्या ओव्हर्समध्ये बॅट्समनला मुभा दिली जाते आणि ते ओव्हर्स मात्र इथे आता संपले गेलेत. का इथून गोलंदाजांचा कमबॅक अजूनही वर्चस्व प्रस्थापित होईल आणि का गोलंदाजीला मात्र धुडकावून लावण्याचा प्रयत्न आता इथे फलंदाज करतील काय? विकी आणि हरी आहेत दोन्ही फलंदाज. स्ट्राईक एंडला विचार केला तर तुम्ही स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते श्री गणेश खोनी सी संघाकडून हरी खेळण्यासाठी सज्ज होतील. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाजाला ते निलेश यांना. बघा ही थोडीशी अडचण राहिली ती म्हणजेच द्वारली क्रिकेट संघासाठी सातत्याने तुम्ही अवांतर चेंडू फेकता आणि या व्हाईट बॉलची किंमत तुम्हाला कदाचित मोजावी लागेल. जर शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा 10 राहिल्या आणि त्या धावा तुम्ही देत असताना किंवा वाचवत असताना जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला या चुका महागड्या पडू शकतील. तब्बल वाईट क्रमांक आला या मॅचमध्ये 5वा वाईट म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात आतापर्यंत जय गोलोबा द्वारली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी. 18 चेंडू आता गरज आहे ती म्हणजेच 38 धाब्यांची गरज. ही लाईन भरपूर चांगली. जेव्हा जेव्हा ऑफस्टमच्या अगदी जवळून चेंडू पिचिंग केलेत गोलंदाजांनी तेव्हा लाईन भरपूर चांगली झाली त्यांची आणि आता मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 17 चेंडू आणि विजयासाठी 38 धाब्यांची गरज. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 20 या धावसंख्येवरती. कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा आणि नेहमी लक्षात ठेवा करोड लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधी बदलत नाही. सूर्योदय हा होतच असतो. यावेळी फुल टच बॉल LBW ची जोरदार अपील केली गेली आणि पग बाधा अर्थातच मिडल स्टिवर जाणारा हा चेंडू LBW लेग बिफोरचा विकेट लागेल. धक्का क्रमांक 3 श्री गणेश कोणी सी संघाला. फलंदाज हरी बॅक टू द पॅव्हिलियन. तर चला आपण टॉस करूया दोन्ही टीमच्या कॅप्टनना. करवेई संघाचे संघनायक त्यांच्या अगेन्स्ट जय श्रीराम क्रिकेट संघ बोनिवली अशी आपल्याला नक्कीच सेकंड मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. आपण टॉस करतो टॉस बॉक्स मध्ये. हॅलो 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 माईक शेक थोडासा आवाज दे डीजे. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे राहुल भोईर सर जोडले जातील. श्रीराम बोनोली विरुद्ध आई गावदेवी खरवई या दोन संघांमध्ये. यस राहुल सर. तर बालाराम म्हात्रे साहेबांच्या शिरास येथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. हरिभक्त परायण बालाराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र इथे उपस्थित आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जयंत शेठ देखील इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करू. बोनिवली संघाचे संघनायक बॉलिंग करतील. चापासा कौले आणि याला या दरम्यान काटा. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती की आपण बसून घ्यावं. दरम्यान टॉस झालाय. टॉस जिंकला. काय असेल निर्णय? फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला नक्कीच विजयासाठी. टॉसच्या दरम्यान जिंकला आहे गावदेवी स्पोर्ट्स खरवई संघाने. प्रथम नक्कीच फिल्डिंग करतील आणि पहिल्या संघामध्ये दरम्यान आपण बघू जर चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आणि पहिल्याच मॅच मध्ये चांगली मॅच देखील रंगतदार झाली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू राहुल सर. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे धावसंख्या फलकावरती लागल्या त्या अर्थातच 20 अजूनही विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 38 धावींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा यॉर्कर टाकणार. इथे देखील लाऊड अपील केली गेली आणि बॅक टू बॅक दुसरा झटका लागेल या ओव्हर्स मध्ये. आता मात्र व्हेरी वेल कमबॅक गुड कमबॅक द्वारली संघाच्या माध्यमातून आणि इथे चौथा हादरा मिळेल तर श्री गणेश कोणी सी संघाला. बोडक्यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तरी ते विकेट्स देखील गमावला गेला. तब्बल चौथा अजय हरी आणि आता कार्तिक हे देखील बाद झालेत. म्हणजे दबाव 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 आता खूप चांगला कमबॅक करतायत. अर्थातच जय गोलोबा द्वारली संघाचे हे गोलंदाज 58 धावांचा पाठलाग करतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या होत्या 19 आणि या ओव्हरची सुरुवात अवांतर व्हाईट बॉलने झाली होती आणि त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक करत असताना 2 चेंडूंवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक का या स्पर्धेची आई गावडेवी क्रिकेट संघ चिंचपाडा या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादन करण्यामध्ये यशस्वी होतील काय गोलंदाज. आज मात्र घरच्या प्रेक्षकांना इथे खुश करत असताना मनोरंजन देत असताना गुड कमबॅक. आता मात्र विजयासाठी विचार केला तुम्ही तर गरज आहे ती म्हणजेच 15 चेंडू आणि 38 धावींची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तर कधी सामना श्री गणेश कोणी सी संघाकडे तर कधी सामना तुम्हाला इथे पाहायला जय गोलोबा द्वारली संघाच्या माध्यमातून. तर याच दरम्यान दानेश्वर मात्रे साहेबांनी विनंती करतो स्टेजची संपर्क साधा आपण. गोलंदाज तयार आहे हॅट्रिक आणि इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता यॉर्कर करण्याचा परंतु स्ट्रेट हिट अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू जाईल. खराब फिल्डिंग झाली आणि थोडीशी सुरक्षितते तास पडतायत. तोपर्यंत फलंदाजांना अवधी होता 2 धाबा घेण्याचा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 22 या धावसंख्येवरती आता विजयासाठी गरज आहे ती 14 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. मॅच थोडीशी दूर होत चालली श्री गणेश कोणी कारण ज्या धाब्यांची गरज होती मात्र इथे आले नाहीयेत आणि फलंदाज कार्तिक त्याच्यानंतर हरी अजय यांच्यावर भरपूर विश्वास होता ते फलंदाज लवकर बाद झालेत. गोलंदाज पुन्हा तयार ओव्हर द विकेटने. यावेळी बॉलरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता. लांबूनचे क्षेत्रशे दूर वरून आले डीप मध्ये एकच धाव कम्प्लीट होईल हिंमत नाही करू शकले दोन्ही फलंदाज. अगदी जबरदस्त गोलंदाजी होत असताना यावेळेस गोलंदाज निलेशांच्या माध्यमातून इथे 1 धाव कम्प्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 23 या धावसंख्येवरती 13 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. जर या बॉलवरती एखादा मोठा षटकार आला तर कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतील श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. ओपनिंगला गेलेला फलंदाज सलामीला आलेला विकी अजूनही मैदानात आहे तोपर्यंत आशा असतील श्री गणेश कोणी सी संघाला परंतु त्या आशा इथे पल्लवित करील काय. गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत निलेश ओव्हर द विकेट. थोडासा अडथळा आला होता गोलंदाजीमध्ये कारण कदाचित कधी कधी असं होतं तुम्ही रनअप मध्ये रनवे मध्ये जेव्हा चुकता तुमचे पाऊल जेव्हा चुकतं तेव्हा ते पाऊल कदाचित जर चुकलं तर चेंडू देखील खराब पडलं जातं आणि ते खराब चेंडू पडू नये या अनुषंगाने गोलंदाजांना पुन्हा एकदा माघार घेतली आणि त्या रनवे मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 39 धावींची गरज होती परंतु या ओव्हर्स मध्ये या गोलंदाजानं धावा दिल्यात. चार धावा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केला पंचांचा इशारा इथे आलाय नो बॉल. बीमर इथे इशारा केला पंचांनी आणि या धावा महत्वाच्या ठरू शकतील श्री गणेश खोनी सी संघासाठी. 2+1 3 धावा इथे मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. त्या अर्थातच 26 या धावसंख्येवरती आता विजयासाठी विचार केला तर 13 चेंडू आणि 32 धावेंची गरज. राहुल सर आता हा फ्रीडचा बॉल असेल आणि या फ्रीडच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर श्री गणेश कोणी सी संघासाठी हे महत्वाचं ठरू शकतं. आतापर्यंत चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत होते गोलंदाज जय गोलंदाज द्वारली क्रिकेट संघाकडून निलेश. मात्र हा खराब चेंडू त्यांना मात्र किती पनिशमेंट देईल हे तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल इथे आकुटापाचा बॉल होता पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न आशाबद नजरेने पंचांकडे देखील पाहिलं गेलं होतं. षटक क्रमांक 30 इथे संपन्न होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 4 गडी बाद असताना 26. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावींची गरज. डीजे
धाब्यांची गरज आणि तर शिवाबाईलाचे मालक अर्थातच मनीष दादा मात्रे यांच्या वतीने 200 रुपयाचे पारितोषिक थँक्यू. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. दर्जेदार भूषण चक्रे सर राहिलेत. तर सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज येत आहेत ते म्हणजेच जगदीश, ज्यांनी सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती तेव्हा 6 धावा दिल्या आणि एक महत्वाचा गडी त्यांनी बाद केला होता आणि पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत आणि सुरुवात चांगली झाली. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. आता 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. प्रति षटकामध्ये तुम्हाला 16 धावा या बनवाव्याच लागतील. अगुडापाचा बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. बिग 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 सिक्सर. धावा लागतात त्या अर्थातच 32. आता विजयासाठी गरज आहे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळी साखू टप्प्याचा बॉल पंधराकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं फलंदाजानं, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बॅट्समन आहेत संदेश आणि संदेशच्या बॅटिंगचा तुम्ही विचार केलात तर आतापर्यंत 9 धावा त्यांनी बनवल्यात आणि सलामीला आलेला फलंदाज विकी अजूनही मैदानात आहेत. त्याच्यावरती आशा भरपूर असतील. गोलंदाज पुन्हा एकदा जगदीश, राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा देखील बॅटच्या मधोमध आला परंतु हवेत आहे भरपूर कॉल. आता गोलंदाज तिथे येत आहेत परंतु लॉंग ऑन वरून अगदी 38 सर्कल मध्ये ते क्षेत्ररक्षक आले होते ते म्हणजेच द्वारणी क्रिकेट संघाकडून मनोज, परंतु झेल मात्र कॅरी झाला नाही. भरपूर दूर होते आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या 34. आता विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. म्हणजे 4 षटकार इथे लगावे लागतील श्री गणेश कोहली सी संघाच्या फलंदाजांना. असेल का मैदानावरती त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. जगदीश पुन्हा एकदा तयार होत आहेत. थोड्याशा अडचणी पुन्हा एकदा व्यत्यय असताना कारण या क्षणाला तुम्हाला षटकार हवेत. जर श्री गणेश कोहली सी संघाला सामना जिंकायचा असेल आणि या धावा जर वाचवायच्या असतील तर लाईन अजून थोडीशी सुधारावी लागेल. ती गोलंदाज जगदीश यांना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळी देखील फटका हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे बनतील प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा दर्जेदार षटकार बॅट्समन संदेशांच्या बॅटमध्ये. बॅट्समन संदेशांच्या बॅटमधून म्हणून असं म्हटलं जातं संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे. उशिरा जाग येणाऱ्यांसाठी हे दोन्ही मिळत नाही. म्हणून आता ही संधी फायदा घेत असताना श्री गणेश कोहली सी संघाचे फलंदाज यावेळी सॉंग साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे मिडवे विकेट वरून खेळाडू येतात. डीप मध्ये उचलतील वेगाने. दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट करतायत. व्हेरी वेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावा धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या अर्थातच 42 आणि आता विजयासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. तर पाणी घेऊन जायचं मैदानात. जी जी म्हणजे असं म्हटलं जातं की आणि तुमच्या संकट देखील होत असतात परंतु संकटांना तुम्ही बिनधास्त करून द्या. कारण पुरंदराच्या तहावेळी विजाराजांना 23 किल्ले दिले तेव्हा स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते आणि त्याच्यानंतर अवघ्या 9 वर्षांनी शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतलं आणि त्यावेळी स्वराज्यामध्ये 361 किल्ले उभे केले. नेव्हर गिव्ह अप. कमबॅक असा असावा, कधी म्हणू नका. आणि तो कमबॅक करत असताना मैदानावरती आता मात्र श्री गणेश कोहली सी क्रिकेट संघ तर खरवई आणि बेंगळुरूच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण फोटो सेशनसाठी यावं. नेक्स्ट मॅच असेल पहिल्याकडील दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत तुम्ही विचार केला अगदी सकाळच्या सत्रापासून या 22 एकर कोला मैदानावरती आणि गावदेवी क्रिकेट संघ चिंचपाडा यांची मानाची स्पर्धा म्हणजेच भयंकर परिसरातील एकमेव अशी स्पर्धा असेल. आय थिंक की ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 6.5 फुटाचा अगदी आणि आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या गेल्या ते सहारा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सरपंच दिनेश मात्रे साहेबांच्या वतीनं या ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचे मनापासून स्वागत करूया. ज्या ज्या बांशी जातांनी या स्पर्धेसाठी
विजयी केलं तर सगळ्यात अंशुदातांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर खरबई टीम कॅप्टन प्लीज यावर प्रदर्शन करीन विनंती असेल खरबई संघाच्या कॅप्टनला. दोन्ही संघाचे कॅप्टन ते उपस्थित झाले. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. चांगली मॅच सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी तुम्ही मागच्या 3-4 दिवसामध्ये विचार केला तर भरपूर थंडीचा ओघ होता आणि त्या थंडीमध्ये देखील सामने ठरवले गेले होते. परंतु आता मात्र कडाक्याचं ऊन आणि त्या कडक उन्हामध्ये तुम्हाला हा पहिलाच कडक कर्माटा पैदा करण्यावाला सामना तुम्हाला इथे पाहायला मिळते. म्हणजेच या 22 एकर कोला मैदानावरती काटेकी टक्कर आता म्हणावी लागेल ती म्हणजे जय कोलोबा वारली क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती तो श्री गणेश पोलीस क्रिकेट संघ. याच दरम्यान सन्मान इथे केला जाईल चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी केशव बोडके साहेब यांना विनंती करतो की आपण नितीन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण शिवा असतो चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. चंद्रकांत म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण यावं. जाऊया मॅचच्या दिशेने 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिलाच बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बदलून दिला. क्षेत्ररक्षक कडे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न हा मार्ग करू शकतो आणि हा मार्ग ठरलाय आणि मैदानातून बाहेर अर्थातच विकी बॅक टू द पॅव्हिलियन. मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा. माहिती उपचार पुष्पगुच्छ आणि आई गावदेवी क्रिकेट ट्रस्टचा सन्मान चिन्ह या स्पर्धेचे आपण देऊन त्यांना इथे सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर केशव बोडके साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. मी केशव बोडके साहेबांना विनंती या ठिकाणी केशव बोडके साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर कालिदास मंडारी साहेबांनी देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठामध्ये आपले सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती एक धावांनी रनआउटच्या शिकारी ते मैदानातून बाहेर केला गेला. गोलंदाज तयार. फुटबॉल बॉल पुन्हा त्या दिशेने चेंडूला फिरकावून दिला. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि अश्विनी जाईल सील मारायच्या पलीकडे. पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज होते मैदानावरती संदेशांच्या बॅटमधून आलेला हा चौकार विजय.
क्वालिटीची ट्रॅक नव्हती आणि त्या ट्रॅकच्या क्वालिटीच्या आधारावर मित्रांनो अजून एक तुम्हाला स्पर्धा सांगतो. हरिदेव देसाईची स्पर्धा झाली होती वडवली मोठाची सर देखील होते. त्या स्पर्धेमध्ये एक चेंडू 7 धावांची गरज असताना एक वाईट बॉल तिथे मॅच जिंकली गेली. एकच विकेट आलं. एक चेंडू 5 धावांची गरज आणि या सामना जिंकला परंतु जय गोलंदाज ग्रामीण क्रिकेट संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जबरदस्त गोलंदाजी केली या ठिकाणी गोलंदाज रुपेश यांच्या माध्यमातून आणि आपल्या या विभागातील स्पर्धेमध्ये